बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे चंद्रपूरमधून। सव्वा वर्षाच्या महापौर पदाचा भाजपकडून शिवसेना युबीटीला 5 पैकी 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची ऑफर दिल्याची माहिती आहे। मात्र पहिले महापौर भाजपचा की शिवसेना युबीटीचा या मुद्द्यावर चर्चा अडलेली आहे अशी माहिती समोर येते। कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिलं सव्वा वर्ष महापौर भाजपचाच करायचा। जर ठाकरेंच्या शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य नसेल तर भाजप विरोधी पक्षात बसेल असं भाजपकडून ऑफर देण्यात आली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे शिवसेना युबीटी नेमका काय निर्णय घेणार ते बघावं लागेल। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी हैदर शेख हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। हैदर, काय सांगाल, भाजप आणि शिवसेना युबीटी मध्ये चंद्रपूर महापालिकेविषयी नेमकी काय चर्चा सुरू आहे? सध्या तरी भाजपकडून उभाटाला जी ऑफर देण्यात आलेली आहे सव्वा वर्षाची, ती ऑफर जी आहे ती मान्य करतात का उभाटा? कारण की महापौर पदासाठी उभाटा हा अडून बसलेला आहे, तर उभाटा भाजपलाही पहिला महापौर बसवायचा आहे। त्याच्यामुळे या दोन्ही चर्चा सध्या आता पुढे चाललेल्या आहेत। उद्या दुपारपर्यंत निर्णय येईल या संदर्भातला, कारण की सव्वा वर्षाचा ऑफर सध्या गेलेला आहे। कुठेतरी काँग्रेस मधला जो गटबाजी झालेली आहे त्याचा एक फायदा आणि संधी शोधण्याचा जो प्रयत्न आहे तो भाजप करत आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्याच प्रकरणामध्ये उद्या दुपारपर्यंत उभाटा काय भूमिका घेते आणि भाजप विरोधी पक्षात बसतं का हे बघणं महत्त्वाचं आहे। बरोबर आहे हैदर, या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर शिवसेना युबीटी 2 वर्ष महापौर पदाची ऑफर त्यांना देण्यात आली आहे। त्यामुळे आता शिवसेना युबीटी नेमका काय निर्णय घेणार यावर चंद्रपूरचा महापौर नेमका कोणत्या पक्षाचा होणार ते ठरणार आहे। जरी या ठिकाणी काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असला तरी देखील त्यांच्यामध्येच काँग्रेसमध्येच गटातटाचं राजकारण पाहायला मिळालं होतं आणि अशामध्ये आता शिवसेना युबीटी जी किंग मेकरच्या भूमिकेत आलेली आहे त्यांना ही ऑफर भाजपनं दिली आहे। पाहुयात पुढची बातमी। राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान शनिवारी पार पडलं। मात्र याच वेळी शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास भुमरेंनी केलेल्या प्रतापामुळे वादाला तोंड फुटलंय। विलास भुमरे जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये त्यांच्या लहान मुलासह जाऊन त्यांनी मतदान केलं। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचा इशारा दिलाय। नेत्यांनी लोकशाहीचा खेळ मांडला, निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर, मतदान कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत। शनिवारी शिवसेनेचे आमदार विलास भुमरे जिल्हा परिषद निवडणुकी मतदानासाठी आले होते आणि यावेळी ते सोबत आपल्या लहान मुलाला घेऊन आले होते। भुमरेंनी मतदानापूर्वी हाताच्या बोटाला शाई लावली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचाही हट्ट पुरवला। तिथं असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याने भुमरेप्रमाणेच त्यांच्या मुलाच्या बोटालाही शाई लावली, पण ते तेवढ्यावरच थांबलं नाही। पुढे ते ईव्हीएम मशीन जवळ मुलाला घेऊन गेले आणि मग त्यांनी मतदान केलं। खरं तर विलास भुमरेंनी निवडणूक आयोगाचे नियम पायदळी तोडून आपल्या लहानग्याचा हट्ट पुरवला। हे बघा, त्यात काही नाही, लहान मुलगा होता, मी मतदान केंद्रात गेलो, तो माझ्या सोबत आला। शेवटी मुलाचा हट्ट असल्यानंतर वडील हट्ट कधी नाकारू शकत नाही। त्यामुळं निवडणूक आयोगाचा किंवा केंद्रात कुठली त्याच्या नियमाची पायमल्ली झाली नाही। त्या ठिकाणी माझा मतदान हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला। मतदानाला तर कुटुंब जातच ना सोबत, मतदानाला कुटुंब जात नाही का सोबत? आता ऐकून घ्या ना, लेकरा बाळासहित जाते, लेकरा बाळ कुठे सुटेल? म्हणजे याचं समर्थन करता का की बटन मला काय म्हणायचं, ऐकून घ्या ना, लेकरा बाळाला घेऊनच जाणार ना आणि सगळं कुटुंब जातं। मतदानावेळी अशा प्रकारे कोणाला सोबत घेऊन जाता येत नाही। तसंच लहान मुलांच्या बोटाला शाई लावणंही नियमांचं उल्लंघन करणार आहे। पण विलास भुमरेंसमोर सरकारी यंत्रणा लाचार होती। आमदारांनी असं करायला नको होतं। हे इमोशनली मुलाला घेऊन जाणे, चल बाबा मी मतदानाला चाललोय, आणि हा प्रकार करणे हे मुळामध्ये चूक आहे। परंतु इमोशनली एक भावनिक नातं वगैरे वगैरे करायला तो गेला आणि ते सर्व आता दृश्य तुमच्या समोर आलेलं आहे। मला वाटतं त्या संदर्भामध्ये ती एक चूकच आहे, परंतु त्याची त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे।
पण मतदान केंद्रातील नियम मोडण्यात सोलापूरचे अर्जुन सिंह मोहिते पाटीलही मागे राहिले नाहीत. खरं तर अलीकडच्या काळात नेत्यांकडून अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करण्याच्या अनेक घटना घडल्यात. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे मतदानावेळी मोबाईल फोन घेऊन गेले होते. आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान ठिकाणी केलं जातं आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय चुकीचं. आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता. पण मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विलास भुमरेंना का रोखलं नाही? मतदान केंद्रात मुलाचा हट्ट पुरवणाऱ्या विलास भुमरेंवर कोणती कारवाई होणार? विलास भुमरेंना मुलाला सोबत घेऊन जाण्याची परवानगी देणाऱ्यांवर काय कारवाई होणार? सरकारी यंत्रणा नेत्यांची गुलाम बनली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले. आमचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री प्रवीण फुलारी यांना मी सूचना दिलेल्या आहेत. झोनल ऑफिसरकडून पूर्ण सखोल चौकशी करून यामध्ये वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करा आणि तेथील जे कोणी कर्मचारी आहेत त्यांचा कोणाचा त्याच्यामध्ये दोष आहे, कोणी परवानगी दिली या संदर्भातली डिटेल माहिती घेऊन मला सादर करण्याची सूचना दिलेल्या आहेत. परंतु जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील आमचे कर्मचारी त्यांच्यावर आम्ही निश्चितपणे कारवाई करू. पण खरा सवाल हा आहे की मतदान कर्मचारी सर्वसामान्य मतदारांना अशी VIP ट्रीटमेंट देतील का? दरम्यान या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशीचे आदेश दिले. पण खरंच या चौकशीतून काही निष्पन्न होईल का? केवळ सरकारी कागदी घोडे नाचवले जातील? या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये 4 चाकी वाहनाला आग लागली. रात्री सिमला ऑफिस जवळ ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवानं या आगीमध्ये कोणीही जखमी झालं नाही. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात यंदाची महाशिवरात्र शिवभक्तांविना साजरी होणार आहे. विकास कामांमुळे महाशिवरात्रीच्या काळात मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान भाविकांना दर्शन मिळणार नाही. या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी आहे. साताऱ्यातील कराडमध्ये वाघेरी पंचायत समितीमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच गुलालाची उधळण केली. हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या बहिणी अनिता सतीश वेताळ यांच्या विजयाचा दावा त्यांनी केला. उद्या निकाल लागणार आहे, त्यापूर्वीच गुलाल उधळल्यानं यांची चर्चा होतीये. विदर्भातील कपाशीची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कपाशीला प्रति क्विंटल 8,000पर्यंत दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती होऊनही गैरहजर राहिलेल्या 119 शिक्षक, सहशिक्षक, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आयोगाच्या आदेशावरून शनिवारी रात्री गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तब्बल 119 अधिकारी, कर्मचारी 4 आणि 6 रोजी आयोजित निवडणूक प्रशिक्षणाला आणि निवडणूक कर्तव्यावर गैरहजर होते. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिजेपार इथं गेल्या अनेक वर्षांपासून वाचनालयाची प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आमदार संजय पुराम यांनी मंजुरी दिलेल्या निधीमधून या ठिकाणी अत्याधुनिक लायब्ररीचं निर्माण करण्यात आलं आहे. या ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. गोंदियाच्या बोंडगाव परिसरामध्ये तणनाशकामुळे मका पिकाचं नुकसान झालंय. या नुकसानीबाबत अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांसह तक्रार दाखल करण्यात आली. राज्यामध्ये छाबा राईड ॲप आधारित कॅब सेवा सुरू केली जाणार आहे. छाबा राईड ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्यानं एसटी महामंडळामार्फत सुरू केली जाते. तर भविष्यात एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करणं आणि प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणं या उद्देशानं शासकीय ॲप एसटी महामंडळ चालवणार आहे. समृद्धी महामार्गानं नागपूरवरून येणाऱ्या वाहनांना आमणेवरून पुढे थेट दक्षिण मुंबईमध्ये पोहोचता यावं यासाठी राज्य सरकारनं ठाण्यात एक नवीन अंदाजे 18 किलोमीटर लांबीचा 8 पदरी रस्ता बांधण्याचा निर्णय घेतलाय. या दृष्टीनं चाचपणी सुरू आहे. हा रस्ता मुंबई वडोदरा महामार्ग
ठाणे सागरी किनारा मार्गाला आणि समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. या मार्गावरून वाहनांना भविष्यात सागरी मार्ग सागरी सेतूद्वारे थेट दक्षिण मुंबईत पोहोचता येणार आहे. 12वीच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहेत. या परीक्षा शांत, तणावमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी राज्य सरकारनं कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय. त्याअंतर्गत परीक्षा कालावधीमध्ये प्रत्येक परीक्षा केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स केंद्र बंद ठेवण्याचे निर्देश राज्य मंडळानं दिलेले आहेत. प्रश्नपत्रिका गळती, कॉपी, साहित्य पुरवठा किंवा इतर प्रकारांना आळा बसावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तांत्रिक अडचणी आणि आचारसंहितेमुळे मागील कित्येक महिन्यांपासून अडकलेल्या म्हाडाच्या पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत आता मार्गी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता 9 फेब्रुवारीला संपणार आहे. आचारसंहिता संपताच रखडलेली सोडत काढण्याच्या कामाला पुणे मंडळ लागलंय. त्यानुसार सोडतीसाठी 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय. भारतातील पर्यटन नकाशावर महाराष्ट्रानं पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलंय. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना संसदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षात राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 2022 मध्ये राज्यात 15.12 लाख परदेशी पर्यटक आले होते. ही संख्या 2024 मध्ये 37 लाख इतकी झाली. त्यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. मधून बारामतीच्या नटराज कला दालनात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं भावनिक प्रदर्शन भरवण्यात आलंय. लहानपणापासून राजकारणातील प्रवास, कौटुंबिक क्षण आणि दिलखुलास हास्य टिपणाऱ्या या छायाचित्रांमधून अजितदादांच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्यात. या प्रदर्शनाच्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी. अजितदादांच्या आठवणी अजूनही बारामतीकरांच्या स्मरणात आहेत. अजितदादांनी लहानपणापासून राजकारणामध्ये कसा प्रवास केला याचे जिवंत फोटोंचे प्रदर्शन या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. माझ्या पाठीमागं आपण पाहताय हे अजितदादांचा हुबेहूब असा या ठिकाणी पुतळा तयार केलेला आहे. इथे आज शब्द कमी आणि आठवणी अधिक आहेत. अजितदादा पवार यांच्या जीवन प्रवासाचे जिवंत दर्शन घडवणारे दुर्मिळ असे छायाचित्रांचे प्रदर्शन या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे. अजितदादांचा लहानपणीचा निष्पाप चेहरा, पवारसाहेबांबरोबर राजकारणात सक्रिय होतानाचे क्षण, लग्न समारंभातील आनंद, भाऊबीजसारख्या कौटुंबिक सणाचे हळवे प्रसंग आणि विशेष म्हणजे सुनेत्रावहिनी पवार आणि अजितदादा यांच्यातील दिलखुलास हास्य टिपणारी छायाचित्रे जी पाहताना आजही डोळे भरून येतात. हे फक्त फोटो नाहीत, हे एका कुटुंबाचे, एका नेतृत्वाचे, बारामतीच्या मनात कायम जिवंत असलेल्या अजितदादांच्या त्या आठवणी आहेत. या प्रदर्शन बारामतीत हे 3 दिवस ठेवण्यात आलेले आहे. नटराज कला दालनामध्ये याची सोय करण्यात आलेली आहे. बारामतीकरांना आजही अजितदादा सतत आपल्यातच आहेत असे कायम स्मरणात वाटतात. हे फोटो पाहिल्यानंतर आजही दादा कुठेतरी परदेशी गेले असावेत असे या जिवंत फोटो आपल्याला पाहून प्रत्येकाला या ठिकाणी वाटेल. आणि या फोटो पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल की अजितदादा जणू काही आपल्यातच आहेत. परंतु काळासमोर काही चालत नाही म्हणतात ना, हे खरे. आज अजितदादांना 12 दिवस झालेलेच जाऊन आणि त्यांच्या आठवणी अजूनही बारामतीकरांच्या सतत स्मरणात राहण्यासारख्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती.